नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर मी जसं तुम्हाला बोललेले की माझा पुढचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये जे नजर लागली वगैरेचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवणार होते, म्हणजे काय झालं नक्की काय नाही ते सगळं सांगणार होते। तर तो व्हिडिओ केला का मग असा जो तुम्ही काल बघितला तो मी याच्या आधी शूट केलेला, आधी म्हणजे आता दुपारचे वाजलेले आहेत 3 वाजलेत आत्ता, त्यामुळे तो सकाळी 12-12:30ला शूट केला होता। तेव्हा त्याच्यानंतर थोडंसं ऑफिसला गेल्यानंतर घरी आले जेवायला, पण आता जेवायची इच्छा खरं नाही आहे कारण खूप गरम होतं आहे। त्यामुळे मी तुम्हाला बोललेले की मी ते ताईंना जे आहे भोपळ्याची भाजी आणि पोळी करायला लावणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते, कारण असं नको वाटायला तुम्हाला पण की ताईंनी सांगितलं एक आणि झालं एक, तर असं नाही। तर म्हणजे आता हळूहळू ना तुम्हाला माझ्या व्हिडिओजमुळे मग घराचं माझं लोकेशन कसं आहे काय आहे हेही कळायला लागेलच। त्यामुळे बऱ्याच ताईंना मी एवढीच विनंती करेल की एकच गोष्ट करा, माझे जर व्हिडिओज तुम्हाला खरं आवडत असतील किंवा नसतील, जे काही असेल तर काही चुकत असेल ना तर कमेंट करून सांगा की ताई हे असं दाखवा, हे तसं दाखवा, अशा पद्धतीने, ठीक आहे। आणि काही जर का माझ्याकडनं राहिलं असेल किंवा तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही कमेंट करा, आणि तुम्हाला जर का सगळं व्यवस्थित वाटतं आहे किंवा तुम्हाला कमेंट काय करू हे समजत नाही आहे, श्री स्वामी समर्थ कमेंट करा, माझ्यासाठी तेच खूप महत्त्वाचं आहे, मोठं मोटिवेशन आहे। त्यामुळे चला, विषय मोठा होत जातो आणि व्हिडिओ पण भरपूर मोठा होत जातो, त्यामुळे थोडक्यातच पटपट दाखवते तुम्हाला आधी त्या ताईंनी भाजीपोळी कुठली केली, कशी केली दाखवते, आणि त्यानंतर मग नजर कशी लागली त्याच्यावर आपण गप्पा मारूया, बोलूया। चला मी दाखवते तुम्हाला, आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईलच हळूहळू माझं किचन कसं आहे, घर कसं आहे। तर मी सांगितलं होतं की त्या ताईंना करायला लावणार आहे भोपळ्याची भाजी, तर त्यांनी बघा ही केली आहे। बापरे, मी त्यांना बोललेले कमी तेल वापरा, पण तरी भरपूर तेल वापरले, पकडता नाही आहेत बरं का। नाही, तुम्हाला ह्याच्यामध्ये लाल लाल दिसते पण इथं भाजी नाही आहे, पण ठीक आहे, चला काही हरकत नाही। खूप लाल दिसत नाही पण तर्री दिसते, आणि इथे आहेत पोळ्या, ठीक आहे। एवढंच करायला लावलं, बाकी काहीच नाही। आता हे खाली उतरून ठेवणार, कारण गॅसवर कधीच काही ठेवायचं नसतं, गॅस हा पूर्णपणे मोकळा असावा। त्या आत्ताच येऊन गेल्या म्हणून मी बघायला येत असते काय केलं काय नाही, कारण जेवायला आत्ता आलेले, त्यामुळे बघायला आलेले की काय केलं आहे काय नाही। सवय लागणार आहे, कॅमेरावर हात ठेवला होता, लागणार आहे गोष्टी हळूहळू ब्लॉग करायच्या, तर अशा पद्धतीने आहे बघा। आणि किचनचं पण मेकओव्हर वगैरे करणार आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईलच, असं काम करावं लागतं बघा हाताने, कारण जमत नाही, आणि ह्या हाताने जड उचलायला लावलं नाही। आता एका हातात कॅमेरा आहे, एका हातात हे, आता इच्छा अजिबात नाही आहे, त्यामुळे बाहेर कन्स्ट्रक्शन चालू असतं, हे अजिबात नाही आहे, त्यामुळे मी नंतर जेवेन हे असंच ठेवणार आहे। खरं तर ॲक्च्युली ना ह्या पोळ्या मला वरतीच ठेवायला पाहिजे, कारण आता उन्हाळ्यात खूप मुंग्या होतात, त्यामुळे, पण थोडा वेळ राहून देते कारण गॅस गरम आहे आत्ता म्हणून, तर ठीक आहे चला। तर बघा मी तुम्हाला दाखवलं काय कसं केलं आहे। आता मी खाल्लं तर खाईल थोडंसं, नाही तर नाही, शक्यतो खाणार नाहीच आहे, त्यामुळे इतकं पाणी प्यावंसं वाटतं नाही इतकं, आणि खरं चांगलं आहे बरं का, उन्हाळ्यात तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढं चांगलं, त्यामुळे जेवढं पाणी पिणं शक्य होईल तेवढं प्या, आणि तुमच्या बॉडीला हायड्रेट करा, कारण डिहायड्रेशन खूप होतं। आणि एक सांगेल, शक्यतो ना अशी एक बाटली भरूनच ठेवायची। आता ही छोटी आहे, अर्धा ते पाऊण लिटरपर्यंतची असेल, आणि ती बाटली शक्यतो बघा मगासपासून मी ही बाटली संपवली, त्यामुळे मी मुद्दामून 3 बॉटल्स त्या भरूनच ठेवते, म्हणजे काय होतं दिवसभरात आपल्या त्या बॉटल्स संपतात। आणि ह्याच्यावर खरं असं टायमिंग दिलं आहे बरं का, 8 AM 10 AM, पण काय उपयोग नाही, एवढंसं पाणी आपण काय पिणार आहे। माझी मग अशी 1 तासाभरात 1 बॉटल संपली, ही आता 15 मिनटात संपेल, तर मग जेवढं पाणी पिता येईल तेवढं प्यायचं, कारण त्यांनी बॉडी हायड्रेट राहते। पण चला, हा व्हिडिओ जो महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी आपण बोलूया। तर मी तुम्हाला बोलले की नजर लागली आणि असं घडलं, म्हणजे काय झालं, तर कसं असतं ना, आपल्या आयुष्यात आपलं आपल्याबद्दल चांगला विचार करणारी लोकं असतात, तशाच पद्धतीने आपल्याबद्दल वाईट विचार करणारीही लोकं असतात। म्हणजे काही लोकं अशी असतात ना बघा, आपल्यासाठी विचार करतात की माझं खूप चांगलं व्हावं, मी खूप भरभराटीने पुढं जावं, मी भरपूर मोठी व्हावे, म्हणजे काही असू दे, म्हणजे कोणाबद्दल आहे, म्हणजे आपला मुलगा असू दे, मुलगी असू दे, आपले नातेवाईक असू दे, कोणी असू दे, एखाद्याचा स्वभाव असतो की अरे वा किती छान, तुझं एवढं छान तू केलं, असं तसं वगैरे। पण काही लोक फक्त तोंडावर बोलतात बरं का, आणि मागणं त्यांच्या डोक्यात मनात इतका द्वेष असतो। काही लोक जळतात, काही लोक वारंवार दुसऱ्याच्या नावाने टोचाटोची करतात, म्हणजे कसं आहे की
असंच झालं, मग असं केलं म्हणून तसं झालं. आता बऱ्याच वेळेस मी ऐकलं आहे की मग ते असे वागले म्हणून त्यांचं बरोबर असं घडलं. असं नाही आहे बघा. तुमच्या प्रारब्धामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या डेस्टिनीमध्ये काय लिहिलं हे तुम्हाला माहिती नसतं. त्यामुळे कोण पुढे जातं आहे, कोण काय करतं आहे, कोण कसं करतं आहे, कसं कमवतं आहे, कसं जगतं आहे, याचा तुमच्या काहीच घेणं देणं नाही. म्हणजे माझं तुमच्याशी, तुमचं माझ्याशी एक नातं असंच तयार होतं ज्याच्याने तुम्ही मला बघता, मी तुमचे कमेंट्स वाचते, म्हणून आपलं एक नातं तयार होतं, बरोबर. पण कसं होतं, काही लोकांना ना ते बघवत नाही, आणि ज्या लोकांना बघवत नाही ना मग त्यांची ती नजर लागते. आता ही न बघवत असणारी लोकं जी आहे ना, तुमच्या आयुष्यात आहेत का मला सांगा. तुमच्या आयुष्यात जर असं वाटत असेल ना की लोक तोंडावर खूप गोडगोड वागतात, पण आत असं काही खूप वेगळं विचार करतात, ठीक आहे. तर मग तुम्हाला मी असं सांगेल की ही लोकं जी असतात ना, ही लोकं काय असतात, नुसतं असं एखाद्याला नावं ठेवणारी. आणि बरं, ह्यांचं आहे ना दिवस पण त्या व्यक्तीशिवाय चालू होत नाही. म्हणजे सुरुवात दिवसाची झाली तर त्याच व्यक्तीने, आणि दिवसाचा एंड झाला तरी त्याच व्यक्तीने. तर ॲक्च्युली कसं आहे ना, काही गोष्टी होत्या. आता मी ओपन फोरम आहे किंवा सोशल मीडिया आहे, त्यामुळे खूप असं ओपनली बोलू शकत नाही. आता ते माझ्या जे जवळच्या व्यक्ती, एक लांबचं व्यक्ती, हेही मी तुम्हाला ऑलरेडी असं खूप ओपनली सांगू शकत नाही. पण असतात काही लोकं जवळची असतात, काही लोकं लांबची असतात, ज्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये कायम असंच असतं की अरे हिच्याबद्दल बरोबर असं कसं झालं, हिच्याबरोबर, आणि हिचं का आपण एवढा त्रास देतो, एवढं हे करतो, तरी कसं त्यांना काही फरक पडत नाही. अशा पद्धतीची लोकं असतात जे अगदी विचित्र पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करतात. पण कसं असतं ना, ज्या माणसामध्ये त्या गोष्टींना म्हणजे त्या गोष्टीचा सामना करण्याची किंवा त्या गोष्टीचं सहन करण्याची शक्ती तयार होते ना, तो व्यक्ती त्याला इग्नोर करतो. इग्नोर म्हणजे तर अगदी की जाऊ दे बाबा, समोरचा व्यक्ती वेडा आहे म्हणून आपण पण वेडं व्हायचं का, म्हणून गोष्ट पूर्णपणे निग्लेक्ट करणं. आणि तुम्ही जेव्हा गोष्टी निग्लेक्ट करायला सुरू करता ना, त्या दिवशी त्या माणसाला अजून त्रास होतो, अजून त्याचा जळफळाट होतो, त्रास होतो, भरपूर गोष्टी होतात. त्यामुळे असंच आहे. आणि ते मला जाणवलं, कारण मला काय झालं, मी आमच्या गणेशपेठेतल्या शॉपला मी गेले ना, तेव्हा पायरीवरनं माझा पाय घसरला, म्हणून मी पडलेले. तर माझ्या हातावर पडले की नाही मला लक्षात नाही आलं, कारण गुडघ्याला थोडंसं लागल्यासारखं झालं. पण आपण हाताचं हे देतो ना, भार देतो, त्यामुळे तिथं धक्का लागला असेल. आणि त्याच्याच तिसऱ्या दिवशी मी मार्केटमध्ये गेले, जिथे खराब रस्ता असल्यामुळे गाडी चालवताना इथे ना गाडीला आपण असं टर्न घेतो, तर म्हणजे काय झालं, ते पुढे ॲक्सेलरेट करते म्हणून इथे ताण पडला, कारण खड्डा खूप खराब होता, म्हणजे रस्ता खूप खराब होता, खड्डे होते, दगडं होती. त्यामुळे आमच्या केशवनगर एरियामध्ये इतकं रोडचं काम चालू असतं ना की गाड्या चालवणं म्हणजे अवघड. तर त्यामुळे ते इथं हिसका बसला. आणि त्यानंतर मार्केटमध्ये जे काही सामान मी घ्यायला गेले होते ते थोडं जड होतं, त्यामुळे तेही उचललं गेलं उजव्याच हाताने. मग त्यामुळे ते लिगमेंटला अजून जबरदस्ती हे झालं, वाढलं. आणि त्यामुळे डॉक्टर म्हणले की हे अजून फाकेल, पुढे जाऊन अजून त्रास होईल, त्यापेक्षा तुम्ही प्लास्टर लावा. म्हणून मग त्या गोष्टी झाल्या. म्हणजे हे चालू झालं होतं तसं मागच्याच एक 2-3 दिवसापूर्वी झालंच, शनिवारी. पण जसं की गुरुवारी माझा क्लास होता, हां बरोबर, गुरुवारी माझा क्लास होता, सेशन होता माझा, म्हणून मग मी गुरुवारी जेव्हा गेले होते तेव्हा मी पडले आणि तेव्हा काही लक्षात नाही आलं. मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी गाडी चालवताना, म्हणजे खूप असं काम नाही झालं ना त्या हाताने, मग गाडी चालवताना ते अजून प्रेशर पडलं. त्यानंतर अजून जड बॅग होती ती उचलली. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नालाही गेलो. तिसऱ्या दिवशी रात्री आल्यावर, लग्नावरून आल्यावर रात्रीही स्वयंपाकही झाला, म्हणजे अगदी पोळ्या वगैरे कणिक मळून वगैरे स्वयंपाकही झाला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग इतकं ते वेदना होत होत्या ना की डॉक्टरकडे जावंच लागलं, आणि डॉक्टरने डायरेक्ट प्लास्टरच सांगितलं. म्हणजे काही लोकांमध्ये इतका द्वेष असतो ना की ह्या व्यक्तीचं कसं वाईट होईल, या व्यक्तीला कसं दुःख देता येईल, मग ती व्यक्ती आपल्याला निग्लेक्ट करते ना, मग शारीरिक पद्धतीने कसं करता येईल, कसं हे करता येईल, अशा गोष्टी असतात. आणि तुम्ही मान्य करा किंवा नका करू, निगेटिव्हिटी, नजर ही असते म्हणजे असतेच. एखाद्या व्यक्तीचा तुमच्याबद्दल खूप द्वेष असेल ना, ती नेगेटिव्ह ऑरा तुम्हाला त्रास देतेच. आणि बरेच जण काय असतील ते कर्मकांड करणारी लोकं असतात, पण त्याच्याबद्दल तर मी तर त्यामध्ये मानत नाही किंवा त्याच्याबद्दल विचार करत नाही. त्यामुळे कसं होतं,
पण मनाला एक लागतं की अरे आपण कोणाचंच वाईट करत नाही तरी आपल्याबरोबर असं होतात. बरोबर आहे, माझे भोग माझे प्रारब्ध आहेतच, पण तरीसुद्धा जाणवतं आपल्याला काही गोष्टी असतात ज्या जाणवतात. त्या मला जाणवल्या म्हणून मग मी मला ते असं हे झालं. तर जवळची आहे का लांबची आहे किंवा कोणती आहे हे असं मी डायरेक्ट सांगू शकत नाही, कारण ते डायरेक्टली असं कनेक्शन पण नाही आहे. त्यामुळे मनाला वाटलं की हां, लोकं असे वागतात आपल्याशी, कारण लोकांना आपला त्रास होतो. लोकांना म्हणजे आपल्या प्रगतीचा, आपल्या वावरण्याचा, आपल्या आनंदाचा, आपल्या घरसंसाराचा त्रास होतो. म्हणून लोकं किती थराला जातात, निगेटिव्ह विचार करतात, तुमच्याबद्दल नेगेटिव्हिटी क्रिएट करतात, नजर लावतात आणि मग त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी सहन कराव्या लागतात. तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का? मला नक्की शेअर करा कमेंट्समध्ये. आणि लवकरात लवकर तुमची ताई बरी व्हावी म्हणून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हे मी माझ्यासाठी तुमच्याकडून मागेल प्लीज. चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.